हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे पुष्पास किचन। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे मँगो चीज केक। तर आपण घरच्या घरी मँगो चीज केक बनवून रेडी करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे 10 ते 15 पीस होतील इतके मारी बिस्किट घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर या बिस्किटाच्या चुऱ्यामध्ये आपल्याला मेल्टेड बटर घ्यायचं आहे। 50 ग्रॅम होईल इतकं मी बटर जे आहे ते मेल्ट करून थंड करून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही मिश्रण एकत्र केलेलं आहे। तर याला छान असं आपण इथं मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकता जे टेक्स्चर आहे ते अशा पद्धतीचं झालं पाहिजे। आता आपण थोडा वेळसाठी हे साईडला ठेवून देणार आहोत। तर इथे मी एक केक टीन घेतलेला आहे, हा 8 इंचाचा टीन आहे। यामध्ये बटर पेपर जो आहे तो सगळीकडे मी सेट करून घेतलेला आहे। वरती जे ऑइल आहे त्याने सगळीकडे मी ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे आणि आपल्याला सगळीकडे हे जे बॅटर आहे ते पसरवायचं आहे आणि एकदम घट्ट असं दाबायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित असं सेट झालं पाहिजे। तर सगळ्यात खालचा जो थर असतो मँगो चीज केकला तो बिस्किटांचा येतो। तर अशा पद्धतीने आपण सगळीकडे सेट करायचं आहे। एखाद्या ग्लास किंवा वाटीच्या मदतीने आपण हे सेट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला सेट करायचं आहे। तर इकडे बघू शकता मी एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या मदतीने अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला प्रेस करायचं आहे। फक्त अशा पद्धतीने जो बिस्किट आणि बटरचा थर आहे तो सेट करून आपण घेतलेला आहे, बघू शकता। आणि हे आपल्याला एक 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित असं सेट होईल। तर इकडे छान असं मी सगळीकडे बघू शकता प्रेस करून करून किती प्लेन असं केलेलं आहे। आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊयात 15 मिनिटांसाठी। आता आपण मँगो चीज केक बनवण्यासाठी जी लागणारी पुढची तयारी आहे ती करून घेऊया। तर इकडे बघू शकता मी 250 ग्रॅम होईल इतकं पनीर घेतलेलं आहे आणि पनीरचे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत, असं क्रश करून घेतलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीचे क्रम्स आपण घ्यायचे आहेत। घरच्या घरी सुद्धा पनीर बनवून आपण घेऊ शकतो। तर इकडे बघू शकता 250 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेला आहे। तर आपण इथे वजन करून जो आंबा आहे, आंब्याचा पल्प आहे तो घेणार आहे। तो मी इथे घेतलेला आहे 100 ग्रॅम। तर इथे वजनाप्रमाणे 102 ग्रॅम झालेला आहे। 2 ग्रॅम इकडं तिकडं होऊ शकतं, काही हरकत नाही। तर आपण हा जो मँगोचा पल्प आहे तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। बघू शकता इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, त्यामध्ये 100 ग्रॅम होईल इतकं मँगो पल्प घेतलेला आहे। तर हे आपल्याला एकत्र सगळं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये एक 3 ते 4 चमचे होईल इतकी साखरसुद्धा घेतलेली आहे। इथे मी 30 ग्रॅम होईल इतकं जे दही आहे ते सुद्धा घेतलेलं आहे। दही आपल्याला पाणी जे आहे ते काढून एकदम घ्यायचं आहे। मी थोडा वेळसाठी 1 तास होईल इतकं कापडामध्ये गुंडवून ठेवलं होतं आणि त्याच्यातील जे पाणी आहे ते सगळं निघल्याच्या नंतरच घेतलेलं आहे। दही घट्ट एकदम बघू शकता। चीजचे 2 क्यूबसुद्धा मी इथे घेतलेले आहेत आणि हे सगळं जे बॅटर आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये जी साखर आहे तुम्ही जितका आंबा गोड असेल त्यानुसार टाकू शकता। तर हा जो आहे तो हापूस आंबा आहे आणि याच्यामध्ये जास्त मी साखर टाकलेली नाही, 4 ते 5 चमचे होईल इतकीच टाकलेली आहे। आता आपल्याला जे मँगोचे छोटे छोटे पीसेस आहेत ते सुद्धा कट करून इथे घ्यायचे आहेत। आपल्याला वरती गार्निशिंगसाठी आणि मध्ये लेयरला सुद्धा लागणार आहेत हे पीसेस। मँगो चीज बनवण्यासाठी जास्त काही सामान लागत नाही। हाच मँगो चीज केक आपण 1200 रुपये किलो बेकरीतून आणून खातो। तर कमी साहित्यामध्ये सर्वांसाठी घरच्या घरी मँगो चीज केक परफेक्ट असा बनवून घरच्या घरी फ्रेश रेडी करू शकतो। तर आता आपण 15 मिनिटासाठी जे बिस्किट आणि बटरचं बॅटर बनवून टीनमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढलेलं आहे, बघू शकता। आणि किती छान असं सेटसुद्धा झालेलं आहे। जे मँगोचे छोटे छोटे
पीसेस आपण कट केले होते ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। आता आपण याच्यावरती जे बॅटर बनवून घेतलेलं आहे पनीर आणि चीजचं ते वरती सगळीकडे आता स्प्रेड करून घेणार आहे। तर इकडे स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। बघू शकता खूप छान असा चवदार मँगो केक बनवून रेडी होतो आणि सर्वांनाच आवडणारा केक आपण घरच्या घरी फ्रेश असा बनवून रेडी करू शकतो। तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि एक वेळ नक्की ट्राय करा। आता आपण याला क्लीन रॅपरनी छान असं रॅप करून घेणार आहोत, जेणेकरून फ्रीजमध्ये आपण ठेवल्याच्या नंतर जी बाहेरची हवा आहे ती या टीनमध्ये गेली नसली पाहिजे आणि आपला केक जो आहे तो छान असा सेट होतो। तर इकडे मी सगळीकडे क्लीन रॅप करून घेतलेला आहे आणि आपल्याला 5 ते 6 तासांसाठी हा टीन फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। फ्रीजरमध्ये ठेवायचा नाही, खाली फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। तर आता आपण 5 ते 6 तासासाठी ठेवून दिलेला आहे टीन। तर आता मी 6 तासानंतर टीन जो आहे तो बाहेर काढलेला आहे आणि याचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता। जो क्लीन रॅप आहे तो काढून टाकायचा आहे आणि किती छान असा आपला हा केक सेट झालेला आहे, बघू शकता। आता आपण याच्यावरती छान असं गार्निशिंग सुद्धा करून घेणार आहे। जो बटर पेपर आहे तो मी साईडचा सगळा काढून इथे घेतलेला आहे, फक्त तळभागामध्ये बटर पेपर जो आहे तो आहे। तर इकडे बघू शकता थोडासा आंबा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता पाणी न टाकता। आंबा जो आहे तो खूप गोड आहे, तर याच्यामध्ये साखर वगैरे अजिबात मी टाकलेली नाही। तर आपल्याला जी मँगोची प्युरी आहे ती पूर्ण केकवरती स्प्रेड करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्पॅच्युलेच्या मदतीने किंवा स्पूनच्या मदतीने सगळीकडे पसरवून घेऊ शकता। तर इकडे बघू शकता जे छोटे छोटे काप करून घेतले होते ते वरती सुद्धा मी गार्निशिंग डेकोरेशनसाठी वापरलेले आहेत आणि याने आपल्या चीज केकला किती छान असा लुक आलेला आहे। हा जो केक आहे तो नो बेक मँगो चीज केक आहे। या केकला बनवण्यासाठी आपल्याला OTGची गॅसची कशाची सुद्धा गरज लागणार नाही आणि परफेक्ट असा आपला मँगो चीज केक इथे बनवून रेडी झालेला आहे। तर याचा जो एक पीस आहे तो मी तुम्हाला दाखवते कट करून। याचं टेक्स्चर बघू शकता, याच्या लेयर बघू शकता किती छान अशा आलेले आहेत। तर मैत्रिणींनो हा जो मँगो चीज केक आहे तो इथे बनवून रेडी झालेला आहे। हा मँगो चीज केक नो बेक चीज केक आहे आणि खूप छान असा दिसायला सुद्धा आहे आणि खायला तर याची चव बोलायलाच नको इतकी छान आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। मैत्रिणींनो हा जो नो बेक चीज केक आहे तो नक्की बनवून ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो नक्की करा। चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।